नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत कैरीचं एक अगदी चटपटीत असं तोंडी लावणं. आता आंब्याचा सीझन चालू आहे, तर अशा कैऱ्या आपल्याला बाजारात मिळतात. तर त्यातली एक कैरी घेऊन आपण अगदी झटपट आणि असं चपातीबरोबर, भाजी कमी असेल तर आपण हे तोंडी लावणं करू शकतो. अगदी आंबट, गोड, तिखट असं चटकदार कैरीची चटणी किंवा कैरीची कोशिंबीर सुद्धा ह्याला म्हणू शकता. आता आधी पहिला आपण ही कैरी कापून घेऊया. देठाकडचा भाग काढून टाकायचा आहे. याची पोळी तयार झालेली आहे, त्यामुळे ती काही कापता येणार नाही. हे बघा, याला चीक आहे. हा जरा मी धुवून घेते. हा तर ह्याचे साईडचे पण आपण कापून घ्यायचे. हे इथे सुद्धा जे असतात पीस ते घ्यायचे काढून. हे बघा, अगदी बाटीचं सगळं काढून घेतलंय आपण. आणि ह्यासाठी कैरी ही पांढरीच असायला पाहिजे आतून, अजिबात पिवळी झालेली घ्यायची नाही. आता ह्याचे आपण जसे आपल्याला हवेत तसे तुकडे करून घ्यायचे. मी बारीकच करणार आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित असं मसाला वगैरे लागतं. हे बघा, हे एवढे करून घेते मी. बघा, आपण कैरीचे बारीक तुकडे करून घेतलेत. एवढ्याशा कैरीचे एवढे वाटीभर तुकडे झालेले आहेत. आता हे का बाउलमध्ये काढून घेऊया. यात आपण घालूया पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, आपलं लाल मिरची पावडर घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालूया. आणि आता त्याच वाटीच्या मापाने आपण पाव वाटी गूळ घालायचं आहे. इथे मी गुळाची पावडर घेतली आहे. तुम्ही याचा गूळ सुद्धा घालू शकता, आपला खडा जो गूळ असतो तो. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी वेगवेगळ्या, म्हणजे आंबट, गोड, तिखट अशा चवीची ही कैरीचं चटणी, लोणचं काही तुम्ही म्हणू शकता. अतिशय सुंदर लागतं चपाती बरोबर. हे थोडं 5 मिनिटं असंच ठेवून देऊया, म्हणजे गूळ थोडा वितळेल. मिठाला जे पाणी सुटतं त्याने तो गूळ सुद्धा वितळणार आहे. हे बघा, 5 मिनिटं झाली आहेत. गुळाला पण छान असं पाणी सुटलंय. आता याला आपण वरून एक मस्तपैकी फोडणी देणार आहोत. आता गॅसवरकडे वळूया. आता इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. यामध्ये मेथी दाणे घालायचे आहेत थोडेसे. पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडायला लागली गॅस बंद करूया, नाहीतर मग मोहरी करपून जाते. आणि आता यामध्ये हिंग घालायचं. पाव चमचा हिंग घालायचा. आणि आता ही फोडणी थोडीशी थंड करायची, थोडी कोमट होईपर्यंत थांबायचं. आणि मग आपण त्यामध्ये घालायचे कैरीमध्ये. आता हे बघा, आपण ही फोडणी आता कोमट झालेली आहे चांगली. ते आता यामध्ये घालूया. वा, इतका छान असा सुगंध सुटला आहे फोडणीचा. आणि बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही. मस्त आता आपलं तोंडी लावणं तयार झालंय. वाव, हे कोमट करून घालायचं, कारण नाहीतर जर तुम्ही गरम गरम यामध्ये घातलं तर या फोडी ज्या आहेत त्या मऊ पडतात. अगदी आपल्याला अगदी असं करकरीत हवंय फोडी, त्यामुळे थोडंसं थंड करून घालायचे. मस्त. हे बघा, आपलं कैरीचं तोंडी लावणं झालेलं आहे तयार. हे तुम्ही चपाती किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. कधीतरी भाजी कमी असते तर अशा वेळी हीच. आणि मिक्स चवीचं आहे हे. गोड, तिखट आणि आंबट, अतिशय सुंदर. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. तुम्ही नक्की करून बघा. अगदी छोटीशी, साधी आणि सोपी, पण तेवढीच चटकदार रेसिपी आहे. तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. वाव, थोडीशी मी चव घेऊन बघते. वाह,
मस्त. तुम्ही खरंच करून बघा नक्की. पण ही चटणी तुम्हाला जास्त दिवस ठेवता येणार नाही, कारण ही तशी टिकत नाही. तुम्ही त्यावेळीच करून ही खाल्ली तर चांगलं, अगदी फार फार तर 2-3 दिवस टिकू शकते. ती सुद्धा तुम्ही खाऊन झालं उरली की फ्रीजमध्ये ठेवायची आणि परत काढून मग खाऊ शकता तुम्ही. पण ही अशी टिकत नाही.